कॅल्शियम या अन्नद्रव्याची गरज केळी पिकाला किती असते बघा शेतकरी मित्रांनो. ते कॅल्शियम कधी दिलं पाहिजे, तर किती दिलं पाहिजे, तर व त्याचे फायदे काय आहेत. आता बघा शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम काय असतं. कॅल्शियम तुमच्या झाडाच्या आरोग्यामध्ये महत्वाचं कार्य कॅल्शियमचं असतं. आता बघा कॅल्शियममुळे काय होणार आहे, कॅल्शियममुळे तुमचा अगदी पोंगा केळीमध्ये व्यवस्थित चालू राहणार आहे. आता काय होतं की बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम येतो की त्यांचा पोंगा अटकण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं. त्यावेळेस तुम्हाला काय असतं, कॅल्शियम देण्याच्या स्टेज बघा, तुम्हाला कॅल्शियम देत असताना ड्रिंचिंगमध्ये तुम्हाला कॅल्शियमचा समावेश करायचा आहे. तुम्ही तिसरी ड्रिंचिंग असेल किंवा चौथी ड्रिंचिंग असेल तर कॅल्शियमची करू शकता. आता बघा आपण ही प्लॉट 3 महिन्याचा आहे, आपण याला आजपर्यंत 2 वेळा कॅल्शियम दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता पानाची लांबी असेल किंवा पानामधील गॅप असेल अगदी प्रॉपर आहे. त्यासोबत तुम्हाला कॅल्शियम अजून कधी असते, कॅल्शियम अचानक वातावरण चेंज होत असेल, तुमच्या झाडात ताण येत असेल तर त्यावेळेस तुम्ही कॅल्शियमचा वापर करू शकता. जेणेकरून तुमच्या झाडाची वाढ अगदी प्रॉपर राहणार आहे, कारण कॅल्शियममुळे आपल्या झाडाची रोगप्रतिकार क्षमता वाढते. अजून पुढचा टप्पा काय असणार, तुमचा कॅल्शियम द्यायचा बघा. कॅल्शियम देत असताना तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या मालाची निस्वन चालू झाली असेल किंवा 10-15 दिवसात निस्वन होऊ शकते, असा जर तो पिरियड असेल तर त्या दरम्यान तुम्हाला कॅल्शियम द्यावा लागणार आहे. कॅल्शियममुळे काय होतं की तुमच्या फळाची क्वालिटी वाढणार आहे व वजन वाढण्यास मदत होणार आहे. तुम्ही जर कॅल्शियमचं डोसेज व्यवस्थित देत नसाल तर ते डोसेज वाढवा. निस्वन व्हायच्या आधी किंवा निस्वन झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला किंवा थंडीत प्रत्येक एका महिन्याला तुम्हाला कॅल्शियम द्यायचं आहे. त्याचं प्रमाण काय असणार आहे, जर तुमची झाडं 2 महिन्याच्या आत असतील तर तुम्हाला 3 ते 4 किलो एकरी कॅल्शियम द्यावं लागणार आहे. कॅल्शियम देत असताना नायट्रेट फॉर्ममध्ये द्या. तुम्हाला जर निस्वनचा पिरियड असेल त्याआधी तुम्हाला एकरी 5 किलो कॅल्शियम वापरायचं आहे. त्यानंतर तुम्ही थंडीमध्ये सुद्धा एकरी 5 किलो कॅल्शियम देऊ शकता, तर तुमच्या झाडाची वाढ प्रॉपर होणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करून ठेवा, कारण केळी संबंधात प्रत्येक योग्य माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटणार आहे. धन्यवाद.